जय श्री राधे. हरी प्राप्तीचे उपाय करावे. जर तुम्हाला भगवंताची प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला संतांच्या पायी लोटांगण घालावं लागेल. तरच संतांच्या पायी लोटांगण घातल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती आहे. पण संतांच्या पायी लोटांगण घालायला सांगतात ना बाबा, पण संत सुद्धा भेटले पाहिजे. आमच्यासारख्याने पांढरे कपडे घातले म्हणून आम्ही संत झालो काय? अजिबात नाही. हा चुकीचा गैरसमज डोक्यातून काढून टाकायचा. पांढऱ्या कपड्यामध्ये राहणारे सगळे संत असतील अजिबात नाही. भगव्या कपड्यामध्ये राहणारे सगळे साधू असतील असंही नाही. काय काय दिसायला साधू असतात पण संसारीपेक्षा सुद्धा पुढे असतात. खरा साधू कोणाला म्हणावं सांगू का? काही लोकांची मानसिकता अशी झालेली आहे बापू बाबा, काही लोकांची मानसिकता अशी झालेली, तो लग्नच करत नाही तो साधू. पण मी तुम्हाला सांगतो, शास्त्र असं म्हणतं, खरा साधू खरा संन्यासी कोणाला म्हणावं? जो पत्नीशी एकनिष्ठ आहे, जो पत्नीशी एकनिष्ठ आहे तो खरा साधू. बरोबर आहे ना? जो पत्नीशी एकनिष्ठ आहे तो खरा साधू. साधूची व्याख्या अशी आहे. आता बरेच लोक ज्यांनी लग्नच केलं नाही, मी प्रत्येकाला दोष देणार नाही, पण ज्यांनी लग्नच केलं नाही म्हणून साधू एक असं म्हणता येणार नाही. काही साधू इतका भारी येतच. हो, बाकीना त्यागी महात्मा राहतस, त्यागी राहतस, पण त्याच 4-4, 5-5 आश्रम राहतस. मग त्यागी कोणले म्हणतात तुम्ही? संन्यासी नाव राहत संन्यासी, पण त्या दारणासमोर 5-5, 7-7 पोरे ठेवतो. या कोण आहेत? संन्यासी बाबा नाही. प्रभू म्हणा बापरे, या संन्यासी म्हणतात का? अजिबात नाही. खरा साधू आणि खरा संतांची व्याख्या तुम्हाला सांगतो सोप्या भाषेत. खरा साधू कोणाला म्हणावं? चित्रेतली बाई बघून सुद्धा त्याच्या मनामध्ये वासना निर्माण नाही झाली पाहिजे, तो खानदानी साधू. बर, नुसतं नावाला साधू आहे. हे राधानापुरे, अरे या गावच्या तरुण भावांनी पूर्ण हा टोटल खर्च त्यांना 50,000च्या पुढे जात असेल. 50,000 पुढे बजेट असे नाव लोके खेळा ते नेले भाऊ. साधू चित्रे दिली कोणी कामिना काम उपजे जयाची आमना, तो संन्यासी नोवे जाना ऐक बाबा नरोत्तमा. साधूची व्याख्या, चित्रातली बाई बघून सुद्धा मनामध्ये वासना निर्माण नाही झाली पाहिजे, त्याला म्हणावं खानदानी साधू. हा, महाराज कोणले म्हणू? ज्यांना गया माळशी त्याले. आता काय महाराज जर चुकणार ते आमना लोकांकडे देखील लोक आमले सांगतो, महाराज भाई तुमना माळकरी बदला नीचे तो हो बाबा जीत आहे रे, आमना माळकरी नाही नीच रे काका, नीच माळा घाललेले रे. गड्यात माळ घालणं नुसतं माळ घालणं मग मांस मच्छी सोडणं याला माळकरी नाही म्हणत. गड्यात माळ म्हणजे नियमाचं पालन करण्या. खानदानी जर वैष्णव असेल, खरा वैष्णवाची व्याख्या अशी आहे, गड्यात माळा त्याच्यासाठी परस्त्री सुद्धा आमच्यासाठी आमची माई बहीण असली पाहिजे, तो खानदानी वारकरी. नुसतं गड्यात माळा मी मटण मासा खात नाही एवढाच नियम नाही. या परस्त्री आमच्यासाठी आमची माय आमची बहीण ही खानदानी वारकऱ्याची खानदानी माळकऱ्याची व्याख्या. म्हणजे विचार करा माळकऱ्याचे. जर का तुमच्या गड्यात माळ असेल, थोडं जड जाईल लोकांना, काही लोकांना माझं बोलणं, पण मला सत्यता मांडायला आवडते. हो, थोडं जड घेते जाऊ द्या. तुम्ही उजी वाईट वाटतात काय करशात, कुठली तारीख द्या यावर तुम्ही मला काय करू शकता? आणि पट्ट्याला गरज बी नाही ना, आपला हायवेवर दुकाने गिरे तारीख द्यायला मी करा लावण्यापर्यंत नाही राहता ते वशाला मग काम म्हणून आपण सत्यता मांडायला अजिबात घाबरत नाही दादा. हो, खरा माळकरी असेल ना त्याच्या मनामध्ये परस्त्री बद्दल वाईट विचार येत नाही. जर का माळकरी आहे, वैष्णव आहे, वारकरी आहे, तरी सुद्धा जर बाईंना वाईट नजरेनं बघत असेल तर तो खानदानी माळकरीने त्याच्या रक्तात भेसळ असले पाहिजे. आपल्या जन्माचा फायदा होतो, पण खरा संत आपल्या जीवनात येणं गरजेचं आहे. आणि खरा संत पांढऱ्या कपड्यांमधला असेलच, नो गॅरंटी. हो, आमचे महाराजजी सांगतात ना, कबीरजी 28 प्रकार सांगतात नाही का, त्याच्यातला एक प्रकार आहे आम्ही पांढरे कपडे घालतो म्हणून तुम्ही संत म्हणशाल तर अजिबात चुकीचं आहे. कारण काही पांढऱ्या कपड्यांमध्ये सुद्धा पापी लोक लपलेले आहेत.
थोडक्यात सांगू का मी? हे नदी नाल्यांवर कपडे धुवायला जायच्या अगोदर बाया नदीवर कपडे धुवायला जाताना पांढरा बगडा असायचा. पांढरा बगडा बघितला असेल, पाण्यामध्ये असतो तो पांढरा बगडा. उभा राहताना कसा उभा राहतो? कसा उभा राहतो? एका पायावर, बरोबर आहे ना? एका पायावर उभा राहतो. हो, त्या पाणी म्हणा मास असले ते कीटक असले असं वाटत हा एक पायावर उभा गोदवल्यावर तिकी राहणार ना त्या हरिद्वारना साधू होईल बा. त्या मासाचे कीटक त्यावर भरोसा करीन, जवळपास उन्हात का बागीत उचलेल पाय त्यावर ठिन दाबी असा गणत कपडा ते साधू येतच. दादा, खरा साधू आणि खरा संत भेटत नाही. आता झालंय काय माहितीये का? दिसतात वेगळे ना असतात वेगळे. माझे तुको बराय सांगतात हे ऐसे कैसे झाले हो, ऐसे कैसे झाले हो, अंगाला